आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कृषी कुंभ 2026ला आराईतील शेतकऱ्यांची उपस्थिती, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी वर्ग नाराज। सटाणा जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 16 मार्च या कालावधीत होत असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनात बागलाण तालुक्यातील आराई येथील शेतकरी बांधवांनी हजेरी लावली। कृषी कुंभ कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यात आली होती, मात्र जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे। शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष देविदास अहिरे, युवा शेतकरी योगेश दौलत अहिरे, दर्शन सोनावणे यांनी नाराजी व्यक्त केली असून जिल्हा प्रशासनाकडून कृषी कुंभ 2026 मध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती। मार्च महिन्याचा उन्हाचा तडाखा असताना शेतकरी वर्गाला मात्र पाण्यासाठी नाशिकसारख्या शहरांमध्ये वणवण भटकावे लागले। शेतकरी वर्गाला जर सुविधा देता येत नसतील तर कृषी कुंभ 2026 हे प्रदर्शन ठेवले कशासाठी, असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्रातून ही आपली नाराजी व्यक्त केली असून शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला कृषी कुंभ व तंत्रज्ञान पाहण्यासाठी बोलावतो, परंतु शेतात काम करत असलेला शेतकरी अत्यंत मार्मिकपणे उत्तर देतो। इथं पिकवलेल्या शेतमालाला आधीच भाव मिळत नाही, अजून कुठलं तंत्रज्ञान बघतो, अशी बोचरी टीका व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्रात केली आहे। सरकार हमीभाव जाहीर करते, परंतु कोणताही हमीभाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत नाही। अतिवृष्टी व गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या पिकांना हक्काचा पीक विमा मिळत सुद्धा नाही। मग अशा खडतर परिस्थितीतून शेतकरी वर्ग जात असेल तर सरकारी कृषी कुंभ सारखे प्रदर्शन का भरवते हेच कळत नाही। संपूर्ण कृषी कुंभामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव सरकारकडून पूर्णपणे मिळतो, असा एकही स्टॉल मात्र पाहायला मिळत नाही। हे सरकारचे अपयश की शेतकऱ्यांचे दुर्दैव कळायला मार्ग नाही। एकंदरीतच कृषी विभागाला मिळालेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभागाची धडपड चाललेली आहे, एवढे मात्र नक्की। प्रदर्शनासाठी आराई येथील स्थानिक शेतकरी प्रभाकर सोनावणे, अशोक सोनावणे, योगेश अहिरे, देविदास अहिरे, दर्शन सोनावणे, वसंत अहिरे, प्रकाश सोनावणे, हर्षवर्धन सोनावणे, भूषण पवार, अप्पा शंकर अहिरे, बळवंत येवला, रवी सोनावणे, यशवंत सोनावणे, केदा अहिरे, विनायक निकम, मनेश अहिरे, BV न्यूज महाराष्ट्राचे संपादक विनायक इनामदार, कृषी सहाय्यक सोनाली पाटील, माजी सरपंच साधना वसंत अहिरे, कमल परशुराम अहिरे, मीना दिनकर अहिरे, लता दिलीप अहिरे आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।